अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता शिरोली पुलाचे येथील छोट्या व्यावसायिकांवरही दिसू लागल्यात। आंतरराष्ट्रीय स्तरावरील या तणावामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला। गॅसच्या किमती गगनाला भिडल्यात। या संकट काळात आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी शिरोलीतील वडापाव विक्रेत्यांनी आता पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घेतला। गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर 1720 रुपयांना मिळत होता, तर घरगुती सिलेंडरचे दर 830 रुपये होते। मात्र सध्याच्या टंचाईचा गैरफायदा घेत काही घटक गॅसचा काळाबाजार करत असल्याचं समोर येत आहे। व्यावसायिक सिलेंडरसाठी 4000 ते 5000 रुपये, तर घरगुती सिलेंडरसाठी 2 ते 2500 रुपये मोजावे लागतात। टंचाईच्या काळात जादा दराने नफा कमावणाऱ्या अशा लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होतीये। सिलेंडरचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे शिरोलीतील अनेक विक्रेत्यांनी हॉटेलमध्ये चुली पेटवल्या आहेत। खर्चाचा ताळमेळ लावताना एका विक्रेत्याने सांगितलं की 1720 रुपयांचे व्यावसायिक सिलेंडर केवळ 3 दिवस पुरत असत, त्याउलट 400 रुपयांचे जळाऊ लाकूड 5 दिवस पुरतात। आर्थिकदृष्ट्या गॅसपेक्षा चूल नक्कीच फायदेशीर ठरते। शिवाय चुलीवर तळताना तेलाची बचत होते। गॅसवर तेल जास्त जळतं। चूल आर्थिकदृष्ट्या परवडत असली तरी त्याचे काही तोटेही व्यावसायिकांना सहन करावे लागतात। चुलीवर पदार्थ तयार होण्यास गॅसच्या तुलनेत जास्त वेळ लागतोय, त्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावं लागत असून वेळेअभावी ग्राहक संख्या घटत असल्याची चिंता विक्रेत्यांनी व्यक्त केली। नफ्याचे गणित जुळवण्यासाठी लाकडांच्या चुलीचा वापर वाढला असला तरी गॅसचा पुरवठा सुरळीत होऊन दरांवर नियंत्रण मिळवणं आवश्यक असल्याचं मत स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केलं। हे बघा, या गॅस टंचाईमुळं आता सर्वसामान्य व्यावसायिकांना लई मोठा त्याचा फरक जाणवते का, आणि जी मोठे व्यापारी आहेत त्यांना मग सगळं पोच होते का, आणि सर्वसामान्य लोकांच्या कोणी बघत नाही, ते कामाला मागं लागतात आणि अडचणी कामात त्यांना कोण सहकार्य करत नाही। म्हणून आम्ही काय निर्णय केला आहे, फक्त चूल घेतली, जुनी जी आठवण आहे ती आता आम्ही ताजी करवली आहे। आणि आत्ताच्या ह्याच्या परिस्थितीमध्ये नाही, जर ही ब्लॅकनं जर ती कमर्शियल सिलेंडर जर 1700 रुपये मिळत होता कार्डावर कमर्शियल व्यवसायासाठी, तीच आता 2500-3000 देण्यापेक्षा नाही, त्याला काय उपयोग नाही, ते नुसतं उपयोग नाही त्याला काय। मग आता काय केलं, चुलीवरती आम्ही तेच चालू केलं व्यवसाय आपला, हाय आपलं पोटपाणी चालते, आपली हाजरी पगार पडते, त्याच्या हिशोबाने आम्ही करावलो राबवतो। आणि ह्याचा काय फायदा झाला आहे, काही कस्टमरांना नाही, जुनी आठवण म्हणून नाही, त्यांना आता आवडीनं ती लोक जरा थोडं आमच्याकडे बघायला जातात। गॅसवरचं खाण्यापेक्षा नाही, चुलीवरची भाकरी, चुलीवरची ही वडा भजी जरा आणि आम्हाला जरा कस्टमर चांगलं प्रोत्साहन दिले आम्हाला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।